गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांचे. खरंच खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आज आहे सोमवार आणि सई आणि सेजूला स्कूलसाठी आज बनवणार आहे मी डोसे. सईला तर दिले सकाळी आणि स्कूलला जायचंय. शेजूला तर ट्युशनला नाही, शेजूला ट्युशनला जायचे. स्कूलसाठी झालेली तयार पण. आणि स्वरा आमची कुठे जाणार आहे? पुण्याला चालली बाळा तू? आणि स्वरा पण जाणार आहे पुण्याला. तिची चाचू तिला सोडून येणार आहे पुण्याला. आणि एक मस्तपैकी आपले डोसे रेडी झालेले. ठीक आहे, मस्त क्रिस्पी डोसे झाले तयार. आता स्वरा जाणार आहे, पप्पा येणार, तिला घेऊन जाणार आहे. क्रिस्पी डोसा झालाय रेडी आपला आणि इथं पण बनवलाय. आता आपल्याला हा जो डोसा आहे त्याच्यावरती चीज टाकून घ्यायचंय. तर मस्त डोसा रेडी झालाय. चला आपण सर्व करूयात. चीज टाकलेला आहे आणि स्वरासाठी स्पेशल आमच्या चीज डोसा रेडी हो चुका आहे. स्वराचा झाला रेडी. त्याच्यानंतर मला द्यायचं होता सेजूला आणि सेजू म्हटली मला सॉफ्टवाला पाहिजे एकदम, म्हणजे कडकवाला नको डोसा, थोडासा चपातीवानी मऊसूत पाहिजे. मग म्हणलं तिच्यासाठी थोडासा जाडा आणि त्याच्यावर खूप सारं चीज टाकलं. ती म्हटली मला तिखट टाकून दे, मसाला वगैरे, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि मस्तपैकी डोसा रेडी झाला. आणि हे डोसे तिच्या स्कूलसाठी रेडी झालेले आहेत. स्कूलमध्ये इथं कडक खाल्ला पण स्कूलमध्ये ती कडक तिला नाही आवडत, गरम गरम छान वाटतात. पण इथं तिचे दोन मी करून तिच्यासाठी बनवले, 2 डोसे स्कूलसाठी. आणि टिफिन झाला रेडी. त्याला काही सॉस वगैरे नाही दिला तरी पण चालतं. आणि चला मग आता असे डोसे आपले सगळ्यांसाठी रेडी करून घेऊयात. सई, सेजू, स्वरा, सई काय स्कूलला गेली त्याच्यासाठी मी आपले बनवले होते. म्हणजे घरातल्या प्रत्येकासाठी बनवावं लागतं. आणि डोसे बनवायचं म्हणजे दिवसभर, म्हणजे 2 दिवस डोशाचं काम. एवढे मोठे भांडे वगैरे पडतात, इडली करायची होती पण पाहिजे फक्त डोसे आणि चाललं डोसे आपले बनवायला. बताओ कैसे हुआ सरा? सगळ्यांनी खाल्लं वगैरे. स्वरा म्हणत खूप छान झालेत मऊ. आणि कसं आहे ना, आज स्वराला खूप दिवस झाले, स्वरा इकडं मुंबईला आलेली आहे, तिचं स्कूल चालू झालंय आणि त्याच्यामुळं तिला ना इथं राहूच वाटत नव्हतं. म्हणत होती माऊ मला जायचंय, माझं स्कूल चालू व्हायच्या आधी मला नेऊन घाल. आणि म्हटलं थांब तुझा बड्डे होतोपर्यंत. बड्डे झाला वगैरे, आता म्हटलं चला. आणि मागं गाडीमध्ये सायकल टाकली होती आणि सायकल खूप रडायला लागला कारण हे चालले होते स्वराला घेऊन. गाडीमध्ये टाकलंय सायकल, कारण नाही का इथं सेजूची सायकल होती तिला दुसरी घेतली आणि स्वराला तिची होती सायकल आहे ती पण. ती सायकल तिला दिली. फोटो पण तुम्हाला टाकते. जाऊ दे आपण. आणि श्री खूप रडत होता कारण नाही का त्याला पण जायचं त्याच्या पप्पा बरोबर, त्याच्या समजूत वगैरे घातली पण त्यात तरी पण दिदू ये बघ कसं आले मम्मापाशी. खेळत आहे त्याला बघता बघता आपण ब्लाऊज शिवायला जाऊया. बघा ब्लाऊज शिवून काढायचंय आणि खूप म्हणजे सोनू जाणार आहे. आम्ही सोनूसाठी शिवत आहे मी ब्लाऊज, कारण स्वरा जाणार आहे पुण्याला, त्याच्यामुळं ब्लाऊज शिवून तिला द्यायचंय मला कंप्लीट करून. त्यासाठी काही गडबडी पटपट आल्यापासून माझं एक पण नाही. गावाला गेले 2-4 ब्लाऊज शिवले. तोडतो का माझे केस सगळे? अरे बापरे, कुठं कुठं पडतंय रावे. उठा, आज उठतं का? उठा उठा. अरे परत पडला. हॅलो नमस्ते केलं का तू? नाही केलं तू. गोंड बच्चा झालाय मम्माचं. तर पप्पा आल्यावर भलताच खुश झाल्यानंतर पप्पा पप्पा चालू होतं त्याचं. आणि चला मग आता त्यांनी जे सामान वगैरे आणलेत ते व्यवस्थित ठेवायचं होतं. पण त्यांनी आणलेत मँगो, तुम्हाला दाखवते कसे आणलेत. गावाकडचे मँगो आहेत. सोनू ज्यावेळेस गावी होती ना त्यावेळेस ती घेऊन आली होती. कसे आहे तुम्हाला दाखवते मी. आता पिकत आलेले आहेत, बरेच दिवस झालं, 8 दिवस आणून तिने पुण्यात ठेवले होते. पुण्याला आणून ठेवले तर बरेच दिवस झाले, त्याला पिकत आलेले आहेत. ताजे झाडाचे काढून आणल्यामुळे थोडा टाईम लागतो. त्याच्यात पावडर वगैरे टाकली ना 2-4 दिवसात झाडाचे काढले की पिकतात. पण ह्याला पावडर न टाकले हे आंबे आहेत. आणि ही पेटी आम्ही विकत आणलेली आंब्याची पेटी आहे आणि त्याची पुण्याला घेऊन गेलते. त्याच पेटीमध्ये तिने पुन्हा तेवढेच आंबे टाकून दिलेत, पाहू शकता. पण हे घरचे आंबेत. आणि हा कोणता आंबा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कापून दाखवते मी लगेच. आंबा काटले, गाव से लाया आंबे.
मला खातात ना तुम्ही मँगो? दीदी बघ हमारी बुक्कड़ दीदी बघ जैसे स्कूल से आती है मैंगो खाने पे बैठी है। दीदी का फेवरेट मैंगो है। जिनको भी मैंगो खाने वाला है वो आ जाना। सारे की सारे तुम खाओगे? जब तक वो आएंगे तो तुम्हें खा दूंगी। कौन आने वाला है? तर खूप जास्त व्हायरल साडी चालली होती ही, म्हणून म्हटलं चला आपण आणावा. पण जी व्हायरल साडीचा कलर होता तो काय आम्ही घेतला नाही. आम्ही हा कलर घेतला. पाहू शकता हे 2 साड्या माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी. तर मी हे स्वरा जायच्या आधीच ब्लाऊज वगैरे तयार केले. फक्त व्हिडिओ थोडा लेट टाकत आहे आणि तेच ना माझं पाहत होते ही लेस वगैरे कशी लावायची, काय मग जमते का नाही पाहत होते. पूर्ण ही लेस जी हाताला लावलेली आहे ती पूर्ण मी आधी काढून घेतली, नंतर सगळे माप वगैरे टाकून घेणार आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यासाठी दोन्ही ब्लाऊजचं मी आता म्हटलं सोबत काटावं. त्याच्यामुळं चाललं होतं माझी कटिंग वगैरे करायची, कारण मग एकच माप असतं आमचं दोघींचं. त्याच्यामुळे थोडे 19-20 असतं, पण तरी पण आम्ही एकच मापाची जरी ब्लाऊज कट केले तरी आम्हाला दोघींना येतात. त्याच्यामुळे आम्ही दोघे एकमेकांच्या साड्या पण घालतो आणि सगळंच करतो. त्याच्यामुळं काही एवढंही विशेष नाही आहे. वेगवेगळ्या माप कट करण्याचं काही गरजच नव्हती. तरी ते मी माप एक पहिलं हिरव्या ब्लाऊजचं कट करून घेतलं, त्याच्यानंतर अस्तरवरच कट करून घेत होते दोन्ही पण. मी आधी म्हटलं अस्तर कट करून घ्यावं दोघांचं पण. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा जो पीस आहे त्याच्यावर कट करायचं होतं. मी हळूहळू कट करून घेत होते. तर प्रिन्सेस कटचं कट करत आहे, कारण प्रिन्सेस कट जास्त आजकाल ट्रेंडिंग चालू आहे आणि जे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग ब्लाऊज चालू आहेत तेच मी हे ब्लाऊज शिवणं. साडी पण ट्रेंडिंग, ब्लाऊज बी ट्रेंडिंग चालू आहेत, ते शिवणार आहे मी. तर चला तुम्ही पहा कंटिन्यू व्हिडिओ. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही. चालले माझं आता हळूहळू हे काम असं चालू राहणारच आहे. आणि म्हटलं चला खूप दिवसातून आता ब्लाऊज वगैरे मी घरी शिवायला सुरू केलेत. गावी गेल्यानंतर 5-6 ब्लाऊज एकटीने असं रोज एक करून शिवले मी. आता त्याच्यानंतर मला मुंबईला आल्यानंतर पण वाटलं थोडं शिवावं, तर इकडं मी अर्ध ब्लाऊज वगैरे कट करून शिवून घेतले. आणि ह्याचा मी गळा शिवलेला आहे, फी गळा शिवणार आहे. फी गळा जर तुम्हाला वाटत असेल दिसतो असा, आपण घातल्यानंतर खूप छान आणि एकदम मस्त लुक येतो ह्याला. तर चला मग ह्याच्यावर मस्त डिझाईन वगैरे एकदम आपल्याला पूर्ण हे ब्लाऊज एकदम साधा सिंपल बिलकुलच शिवायचा नाही. तुम्ही हा ब्लाऊज सगळा पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल कसा ब्लाऊज शिवलेला आहे. आणि ह्या साडीचा कपडा खूप जास्त घसरत होता त्याच्यात, तरी पण मी हा ब्लाऊज एकदम जे 2 दिवसात पूर्ण केला. तसं तर एका दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण 4 मुलांना पाहून आणि सगळ्यातलं घरातलं सगळं काम वगैरे पाहून मी हा ब्लाऊज 2 दिवसात कंप्लीट केलेला आहे. आणि फायनली माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. पाहू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. आणि ज्या बाजू ट्रेंडिंग चालू आहेत त्या पण मी बाजू शिवलेल्या आहे. त्याच्या आतमध्ये पण छोट्या बाजू शिवल्यात आणि त्याच्यावर नंतर हे मी फूल बनवलं आहे मागं, ते पण खूपच मस्त दिसते. अजून त्याला मी जोडून घेणार आहे, त्याने हातानेच आपल्याला जोडायचं आहे ते पण. तर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असंच आपली छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर प्रॉपर कटिंग वगैरे पाहिजे असेल, त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट केला तर तुम्हाला मी सांगाल त्याची कटिंग वगैरे कशी करायची. आणि सगळ्यात सोप्पा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्यालाच खूप जास्त शिलाई आहे. तर प्रत्येक गृहिणीला ही ब्लाऊज वगैरे आलेच पाहिजे स्वतः शिवायला. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपल्या छानशा पुढच्या एका व्हिडिओसाठी धन्यवाद.